मकर संक्रांतीसाठी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट होणारे तिळगुळाचे लाडू बनवायचे तर मग माझ्या या पद्धतीने नक्की बनवून बघा बरं। कारण हे लाडू आपण बिना पाकाचे बनवणार आहोत, त्यामुळे बिघडण्याचा 1% देखील चान्स नाही आहे। 100% परफेक्ट होतात म्हणजे होतातच। तुम्ही जर पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी देखील हे लाडू परफेक्ट होणारच। तसेच पाक बनवायचे टेन्शन नसल्यामुळे हे खूप झटपट होतात बरं आणि खूप छान खुसखुशीत देखील होतात। बनवायलाही खूप सोपे आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतात। तर आता हे लाडू बनवण्यासाठी मी अर्धा किलो तीळ घेतलेले आहे। हे तीळ आपण कपाने मोजून घेऊयात, म्हणजे तुम्हाला वजनी आणि कप दोन्हीचंही मेजरमेंट कळेल। तुमच्याकडे जर असा कप नसेलच तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या कुठल्याही वाटीने किंवा ग्लासने देखील हे तीळ मोजून घेऊ शकता बरं। आता तुम्ही पाहू शकाल 3 कप आपले तीळ भरलेले आहे आणि थोडेसे तीळ उरलेले आहे। अगदी 1/4 कपा इतके हे तीळ आपल्याला भाजून घेतल्याच्या नंतर साईडला काढून ठेवायचे आहे। म्हणजे ह्या तिळापैकी 1/4 कप तीळ आपल्याला साईडलाच ठेवायचे आहे भाजल्यानंतर। आता हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे, त्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवते आणि तीळ आता आपल्याला एकदम लो फ्लेमवरती खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तीळ आपल्याला जास्त हाय फ्लेमवरती भाजायचे नाही बरं, नाहीतर तीळ जास्त भाजले जातात आणि मग कडवट लागतात। हे लाडू बनवायला काही जास्त वेळ लागत नाही, 2-4 मिनिटं फक्त तीळ भाजायला लागतात। त्यामुळे तीळ आपल्याला कमी गॅसवरती भाजायचे आहे। तीळ असे छान फुलले आणि उडायला सुरुवात झाली की आपले तीळ व्यवस्थित भाजलेले आहे असं समजून जावं। आता लगेचच गॅस बंद करते मी आणि हे तीळ खाली उतरवून थंड करून घेते। तीळ थंड होईस्तोवर आपल्याला गूळ छान बारीक चिरून घ्यायचा आहे अशा प्रकारे। तसेच आपल्याला भाजून साल काढून घेतलेले 1/4 कप शेंगदाणे देखील घ्यायचे आहे। शेंगदाण्याचे 2 भाग करायचे आहे किंवा थोडासा जाडसर कूट घ्यायचा आहे, किंवा मग शेंगदाणे आवडतच नसेल तर स्किप देखील करू शकता। तसेच आता आपले तीळ थंड झालेले आहे, त्यामुळे तिळामधले 1/4 कप तीळ आपल्याला साईडला काढून ठेवायचे आहे आणि बाकीचे तीळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। त्यासाठी मी आता 1 कप गूळ मोजून घेते आणि हा मोजून घेतलेला गूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते। यात आता आपल्याला भाजून घेतलेले अर्धे तीळ घालायचे आहे। हे तीळ आता आपल्याला जास्त बारीक करून घ्यायचे नाही, फक्त थोडेसे व्यवस्थित मिक्स होईपर्यंत फिरवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे गूळ तिळामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे। हे मिश्रण मी कढईत ओतून घेते आणि आता राहिलेले तीळ देखील आपल्याला अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे। त्यासाठी मी तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि पुन्हा एकदा यामध्ये आपल्याला 1 कप गूळ घालायचा आहे, म्हणजे टोटल 2 कप गूळ घ्यायचा आहे आपल्याला। वजनी हा 450 ते 500 ग्रॅम आहे। सेकंड बॅच देखील आपली व्यवस्थित मिक्स झालेली आहे, त्यामुळे हे देखील मी कढईत ओतून घेते। आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे। आता यातला गूळ सगळ्या मिश्रणात एकसारखा पसरला जावा यासाठी हा गूळ मेल्ट होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला परतवून घ्यायचं आहे। त्या अगोदर आपल्याला यात 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। साजूक तुपामुळे फ्लेवर छान येतो आणि लाडूला छान शाईन देखील येते। तसेच हे मिश्रण थोडंसं परतवून घेतल्यामुळे लाडूला कलर देखील छान येतो बरं। तसेच गूळ सगळ्या मिश्रणात एकसारखा पसरल्यामुळे लाडूला गोडवा देखील छान येतो, त्यामुळे ही एक्स्ट्राची स्टेप तुम्ही सगळ्यांनी नक्की करा बरं। तसेच ही प्रोसेस आपल्याला एकदम लो फ्लेमवरती करायची आहे बरं। हाय फ्लेमवरती करायला जाल तर हे मिश्रण खाली लागून जाईल आणि त्यामुळे पूर्ण लाडूची चवच बिघडून जाईल। त्यामुळे एकसारखं हे मिश्रण आपल्याला एकदम कमी गॅसवरती परतवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकाल गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे आणि या मिश्रणाला एक छान ओलसरपणा देखील आलाय, त्यामुळे लाडू वळायला सोपं जातं, लाडूला शाईन देखील छान येते आणि गूळ देखील एकसारखा पसरतो। आता यामध्ये आपल्याला थोडीशी इलायची पावडर आणि असेल तर जायफळ पावडर घालायची आहे। इलायची पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आता यापेक्षा जास्त मिश्रण आपल्याला हार्ड बनवायचं नाही, नाहीतर लाडू बनवायला आपल्याला अवघड जातील। त्यासाठी लगेच गॅस बंद केलेला आहे मी। आता लगेच लाडू वळायला घ्यायचे आहे, त्यासाठी इथून पुढची प्रोसेस आपल्याला एकदम फास्टमध्ये करायची आहे। आपण जे शेंगदाणे आणि तीळ साईडला काढून ठेवलेले होते ना ते यात घालायचे आहे। ओबडधोबड एकदा मिक्स करायचे आहे आणि पटपट लाडू वळायला घ्यायचे आहे। हे मिश्रण जोवर गरम असतं ना तोवर लाडू एकदम छान फिनिशिंगमध्ये तयार होतात, त्यामुळे गरम गरम आपल्याला लाडू वळायचे आहे। आता हे मिश्रण गरम असल्यामुळे लाडू झटपट वळले जात नाही, त्यासाठी एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगते। एक ताट घ्यायचं आहे, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि चमच्याने थोडं थोडं मिश्रण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। म्हणजे जेवढ्या साईजचा लाडू हवा आहे तेवढ्या प्रमाणात त्याचे छोटे छोटे गोळे आपल्याला ताटामध्ये टाकायचे आहे। म्हणजे काय होतं, हे आपण जे साईडला काढलेले मिश्रण आहे ना हे गोळे गोळे हे लवकर थंड होतात आणि लाडू वळायला सोपं जातं। आता राहिलेल्या मिश्रणावरती ताट झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे मिश्रण जास्त थंड होत नाही आणि आपण जे ताटात आता गोळे गोळे मांडलेले आहे त्याचे पटपट लाडू वळून घ्यायचे आहे।
अशा प्रकारे किती छान लाडू तयार होत आहे तुम्ही पाहू शकाल। तसेच हे थोड्या प्रमाणात मिश्रण आपण टाकलेलं आहे, त्यामुळे हे थोडंसं कोमट झालेलं आहे आणि त्यामुळे हाताला चटकेही बसत नाही आणि लाडू वळायला एकदम सोपं जातं आहे। आता हे जे ताटात टाकलेलं मिश्रण आहे ना, याचे आपल्याला पटपट लाडू वळून घ्यायचे आहे आणि सर्व मिश्रण संपलं की परत आपल्याला कढईतलं मिश्रण असं थोडं ताटात टाकून पुन्हा एकदा लाडू वळून घ्यायचे आहे। असं करत करत आपल्याला सर्व मिश्रणाचे लाडू वळून घ्यायचे आहे, म्हणजे सगळं मिश्रण एकदम थंड होत नाही आणि लाडू वळायला सोपं जातं। आता या सगळ्या मिश्रणाचे मी लाडू वळून घेते आणि सर्व लाडू तयार झाले की मग मी तुम्हाला दाखवते। सगळ्या मिश्रणाचे लाडू वळून घेतलेले आहे मी आणि केवढे सारे लाडू तयार झाले आणि रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकाल, कारण नॅचरल सूर्यप्रकाशाखाली हे लाडू मी तुम्हाला दाखवते। घरात माझ्या थोडासा अंधार येतो, त्यामुळे रेसिपी एवढी क्लिअर दिसत नाही, परंतु सूर्यप्रकाशात तुम्ही याचा कलर पाहू शकाल। डायरेक्ट फायनल शूट करण्यासाठी टेरेसवर रेसिपी आणलेली आहे मी। प्लेटमध्ये वरचे तुम्ही पतंग देखील पाहू शकाल। आता संक्रांत जवळ आलेले आहे, त्यामुळे पतंग उडवायलाही सुरुवात झालेली आहे। आता आपले लाडू किती खुसखुशीत झालेले आहे हे मी तुम्हाला लाडू तोडूनच दाखवते। लुक एकदम जबरदस्त आला आहे आपल्या लाडूला, छान चमक मारताय लाडू आणि छान खुसखुशीत देखील झालेले आहे बरं। त्यामुळे तुम्ही देखील एकदा या पद्धतीने तिळगुळ लाडू बनवून बघा, 100% खात्री आहे परफेक्ट होणारच। त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या रेसिपीमध्ये। बाय बाय।